मालतीताई आपल्या पतींना आवाज देत होती. अहो, हा बघा गरमागरम चहा झालेला आहे आणि तोही तसाच केला आहे जसा तुम्हाला अद्रक टाकून कडक लागतो तसा. आता पटकन तुम्ही चहा पिऊन घ्या आणि मंडईमध्ये जाऊन आपल्याला भाजी घेऊन या. माधवराव म्हणतात, हो सरकार, जशी तुमची आज्ञा. माधवरावांनी चहा घेतला आणि मंडईच्या दिशेने वाटचाल केली. परंतु मला तिथे सांगितलेलं होतं, जास्त काही नाही भाजीपाला आणायचा नाही, फक्त हिरवी मिरची आणि कांदा कोथिंबीर घरामध्ये असली म्हणजे कोणतीही भाजी डाळ आपल्याला बनवता येईल, म्हणून जास्त काही खर्च न करता तेवढेच घेऊन या. माधवरावांनी हाच विचार करत मंडईच्या दिशेने निघाले असताना डोक्यामध्ये विचार आला, अरे, मालतीबाईंना कसं समजलं की आपल्याकडचे पैसे आता संपत आलेले आहे? आणि तसंच पाहिलं तर खिशामध्ये फक्त 100 रुपयांची नोट होती. आता यात 100 रुपयामध्ये सगळा आठवडाभर कसा घालवायचा भाजीपाला हा विचार करत माधवराव भाजी मंडईत नेहमीच्या भाजीवाल्याकडे भाजी आणण्यासाठी पोहोचले. भाजीवाल्या बाळूने विचारला, अहो माधव काका, कसे आहात? किती दिवसानंतर तुमची भेट झाली. कुठे बाहेर गावी गेला होतात का? नाही बाळू, मी इथेच होतो, पण जरा तब्येत खराब होती. आता म्हातारपण आलं म्हणजे म्हटल्यावर तब्येतीच्या तक्रारी सारख्या चालूच असतात. बस, जास्त काही नाही, त्यामुळे पुढे मार्केटला यायला जमलं नाही. आता मला पटकन कोथिंबीर आणि हिरवी मिरची कांदा दे. ठीक आहे काका, परंतु बाळू, आता माझ्याकडे पैसे नाही, त्यामुळे तू उधार मांडून ठेव. जेव्हा माझ्या पेन्शनचे पैसे येतील तेव्हा मी नक्की तुला देईन. बाळूने सुद्धा सांगितलं, हो माधव काका, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही आता माझे नेहमीचेच आणि ओळखीचे कस्टमर आहात, तर तुम्हाला तर मी उधार नक्कीच देऊ शकतो. बरं ठीक आहे बाळू, धन्यवाद. आता मी निघतो. हं. हो काका, सावकाश जा, ऊन झालेला आहे. असं म्हणून माधवराव पुन्हा घराच्या दिशेने भाजी मंडईतून निघाले. जवळच्याच मेडिकलमधून माधवरावांनी मालतीताईंसाठी आणि त्यांच्यासाठी काही औषधे खरेदी केली आणि चालत आपल्या घरी गेले. घरी गेल्यानंतर एवढा उन्हाचा कहर होता, त्यांना एवढी धाप लागली होती की मालतीताईंनी सांगितलं आहे की गरम झालं आहे की ती धापा टाकत उन्हामध्ये चालत आलेले आहेत. काही गरज होती का? रिक्षाने यायचं ना. भाजी घेतली मंडईमधून, परंतु त्याला देखील पैसे दिले नाही, कारण मला माहीत होतं औषधांना पैसे पुरणार नाही. आणि तसंच झालं. सगळे पैसे औषधांसाठी खर्च झाले, त्यामुळे मला चालत यावं लागलं. असं बोलत असतानाच माधवरावांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि ते मालतीबाईंना म्हणतात, अगं, मी फक्त म्हणालो आहे का, डॉक्टर मुलाचा बाप आहे. माधवरावांच्या डोळ्यांमधील अश्रू पाहून मालतीबाईंनी विचारलं, मायेने डोक्यावरून हात फिरवत विचारले, पेन्शनचे पैसे संपले असतील तर समीरला फोन करून पैसे मागवायचे ना. टेन्शन येईपर्यंत आपल्याला खर्चासाठी पैसे तर लागणारच ना. तेव्हा ते म्हणतात, अगं मालती, त्याला स्वतःहून ही गोष्ट समजायला हवी ना की त्याचीही काहीतरी कर्तव्य आहे. त्याचा आईवडिलांबद्दल. मला तर दर महिन्याला पेन्शनमधून 30,000 रुपये मिळतात. त्यातून तर मला 15,000 रुपये लोनचा हप्ताच भरण्यामध्ये जातो. राहिलेल्या 15,000 रुपयांमध्ये आपल्याला 7-8 हजार रुपये तर घरामध्ये भाजीपाला किराणासाठी लागतात आणि उरलेले काही पैसे किरकोळ खर्च, डॉक्टर यासाठी खर्च होऊन जातात. महिन्याच्या शेवटी खिशामध्ये 100 रुपये सुद्धा राहत नाही. ते लोन त्याच्या शिक्षणासाठी घेतले होते ना. आपण आजपर्यंत फेडू शकलो नाही. एवढ्या कमी पैशात ह्या मोठ्या शहरात राहणं खूप अवघड आहे. त्याच्या भविष्यासाठी आपण आपल्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न त्यागली, पण आज तो आपल्या आईवडिलांना विसरून स्वतः मात्र स्वतःचा बंगला बांधून थाटामध्ये राहतो. मालती, म्हातारपणी आपल्याला मुलांच्या आधाराची गरज नाही का ग? माधवराव त्यांच्या मनातील तक्रारींचे शब्द बाहेर येत होते. ते ऐकून मालतीताईंच्या मनातील दुःखही डोळ्यांतून बाहेर येण्यास आतुर झाले. पण त्यांनी कसं बसत चेहऱ्यावर एक हसू ठेवून आपल्या पतीची समजूत काढत होते. तुम्हाला ठाऊकच आहे की आजकालची मुलं त्यांच्या मर्जीनं चालतात.
त्यांचं आयुष्य जगतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पद्धतीने जगायला आवडतं. मुलगा आनंदात असला की आई वडिलांना त्यातच समाधान मिळतं. मालतीबाईंनी शांतपणे सांगितले, बस मालती, प्रत्येक वेळी मुलगा असून त्यांच्या चुका झाकून बसतेस. आजही तेच करत आहेस. माधवराव वैतागून म्हणाले. मालतीबाई काही वेळ शांत राहिल्या. मग मृदू स्वभावाने म्हणाल्या, हो, तुमचं सगळं बरोबर आहे, पण मोठ्याचंही हेच म्हणणं आहे की जेव्हा काहीच हातात नसतं तेव्हा स्वतःला समजवण्यातच शहाणपण असतं. मला तेही. मालतीताईंनी माधवरावांच्या हातातला मोबाईल दिला आणि म्हणाल्या, चला फोन लावा मुलाला. आणि त्यांच्या शेजारी सोफ्यावर बसलेल्या माधवरावांनी फोन लावला. फोनची रिंग जात होती, पण कोणी फोन उचलला नाही. खूप वेळा प्रयत्न केल्यावर शेवटी समीरने फोन उचलला. पण माधवरावांनी काही बोलण्याच्या आधीच तो म्हणाला, बाबा, सध्या माझ्याकडे बिलकुल वेळ नाही, उद्या बोलतो तुमच्याशी, असं म्हणून समीरने फोन ठेवला. मालतीबाई विचारतात, अहो काय झालं, त्याने फोन नाही उचलला का? तेव्हा ते म्हणाले की फोन उचलला, पण तुमच्या लाडक्या मुलाला वेळ नाही, उद्या बोलू, असं म्हणून समीरने फोन ठेवला. मालतीबाई विचारतात, अहो काय झालं, त्याने फोन उचलला नाही का? तेव्हा ते म्हणाले की फोन उचलला, पण तुमच्या लाडक्या मुलाला वेळ नाही, त्याने फोन ठेवून दिला. डॉक्टर आहे, त्याला पेशंट असतील, नाही तरी कुठल्या तरी कामामध्ये व्यस्त असेल, तर चला मी तुमच्यासाठी चहा बनवते, असं म्हणत मालतीबाई स्वयंपाकघरात गेल्या. दुसऱ्या दिवशी माधवराव समीरच्या फोनची वाट पाहत राहिले, पण समीरचा फोन आला नाही. माधवराव उदासपणे म्हणाले, असं काय कामात बुडालेला आहे आपला मुलगा की त्याला आई वडिलांचा एक फोन सुद्धा करू शकत नाही. त्याच वेळी त्यांचा फोन वाजला. मालतीबाई म्हणाल्या, बघा, आपला मुलगा इतकाही वाईट नाही की जितका तुम्ही समजता. माधवराव म्हणाले, अरे नाही, समीरचा फोन नाही, हा तर देशमुखां यांचा फोन आहे. आपले जुने शेजारी. फोन उचलला आणि दुसऱ्या बाजूने देशमुखांचा आवाज आला. देशमुखांनी विचारलं की माधवराव, कसे आहात तुम्ही? तब्येत तर बरी आहे ना? हो हो, सगळं ठीक आहे. माधवराव म्हणाले, सगळं ठीक असेल तर कालच्या पार्टीला का नाही आलात तुम्ही दोघेही? माधवरावांनी आश्चर्याने म्हणाले, पार्टी? कसली पार्टी? देशमुख म्हणाले, अहो कमाल आहे तुमची, काल तुमच्या मुलाचा आणि सुनेचा लग्नाचा वाढदिवस होता. काय धम्माल पार्टी ठेवली होती त्यांनी. हे ऐकून माधवरावांचे जणू काही अंगातले रक्त गोठले. त्यांचे शरीर पूर्ण थरकापत होते. तेव्हा देशमुख यांनी विचारलं, काय झालं माधवराव, कुठे हरवलात? तेव्हा स्वतःला सावरत माधवराव म्हणाले, अरे हो, मुलांनी तर बोलवलं होतं, पण माझं डोकं खूप दुखत होतं, त्यामुळे कुठे जायची इच्छा झाली नाही. आणि तसं पाहिलं तर मला घरचंच जेवण आवडतं. देशमुख म्हणाले, खरं आहे माधवराव, तुमच्या आयुष्यभराचं कष्ट आणि तुमच्या त्यागामुळेच तुमचा मुलगा आज इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. आता तर त्याचा मोठमोठ्या लोकांमध्ये उठबस असते. त्याचं केवढं मोठं हॉस्पिटल आणि तो किती लोकांची सेवा करत आहे. देशमुख बोलतच होते आणि माधवराव अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्या सर्व गोष्टी ऐकवत राहिला. देशमुख यांनी बोलून झाल्यावर माधवरावांनी फोन ठेवला. मालतीबाईंनी विचारलं, आपण फोनवर असं का बोलत होतात? तुम्हाला कधी डोकेदुखी झाली? माधवराव एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, मालतीबाई, आपल्या मुलाचा आणि सुनबाईच्या लग्नाचा वाढदिवस होता. आपल्या डॉक्टर मुलांना काल रात्री त्याच्या मित्रमंडळींना आणि ओळखीच्या लोकांना 7 स्टार हॉटेलमध्ये पार्टी दिली. बहुतेक त्या पार्टीमध्ये तो इतका व्यस्त होता की आपल्याशी बोलायला देखील त्यांना वेळ मिळत नाही. हे ऐकून मालतीताई म्हणतात, हो हो, खरंच की. काल 16 नोव्हेंबर होतं. त्यांच्या लग्नाचा कालच 3 वर्ष पूर्ण झाली. आपल्या मुलाच्या लग्नाचा वाढदिवस होता. आपण मात्र त्यांना विसरलं. हे मात्र खरंच, कदाचित म्हणून ते आपल्यावर रागवले असतील. माधवराव म्हणाले, अगं तू पण ना, आता हद्द करतेस ना.
आपण त्यांना शुभेच्छा देण्यात नाहीत म्हणून असं काही करणार का ते? हे सत्य आहे की त्यांच्या मोठे मोठे मित्र डॉक्टर लोकांमध्ये आपण उपस्थित राहिलो असतो तर कदाचित आपल्या मुलाला आणि सुनेला महत्त्व कमी झालं असतं. देशमुख सांगत होते की पार्टीला शहरातील मोठमोठे लोक आले होते. त्यांचे सगळेच मित्र, डॉक्टर मंडळी आणि नातेवाईक आले होते. आमच्याच मुलांना आपल्या वडिलांना पार्टीसाठी आमंत्रण दिलं नाही. असं कसं सांगणार? माधवराव त्यांच्या पत्नीशी बोलत असताना त्यांच्या मोबाईलवर अचानक नोटिफिकेशन यायला लागले. बघितलं तर काय? देशमुखांनी रात्रीच्या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओज पाठवले होते. या सर्व फोटो आणि व्हिडिओमध्ये पाहून माधवराव आणि मालतीताई एकदम स्तब्ध झाले. पार्टी खरंच खूप भव्य दिव्य आणि अप्रतिम होती. मोठमोठे मंत्री आणि प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा पार्टीत आले होते. समीरचे मित्र, ओळखीचे लोक, त्यांचे सासू सासरे आणि इतर नातेवाईक सगळेच या भव्य सोहळ्यात सहभागी झाले होते. केक कापण्यासाठी एक मोठा केक ठेवण्यात आला होता आणि समीरच्या बायकोचे आई वडील त्या क्षणी दोघांसोबत उभे होते. हे सगळं बघून माधवरावांना आणि मालतीताईंना आपण जमिनीवर आहे असं वाटत होतं. पुढचे 2-3 दिवस आणि कसं तरी घराचा खर्च भागवला. तिसऱ्या दिवशी हातात मात्र पेन्शन आली आणि माधवरावांनी प्रथम सर्व बाजारात जाऊन भाजीवाल्यांचे पैसे दिले. पैसे देऊन परत फिरत होते तेव्हा रोजच्या सभेप्रमाणे फळांच्या दुकानावर थांबले. दुकानात जाताच तिथल्या दुकानदार, ज्याचं नाव मोहन होतं, त्यांना बघताच आपल्या खुर्चीतून उठला आणि त्यांच्या पायांना स्पर्श केले. माधवरावांनी त्याला प्रेमाने मिठी मारली. कसा आहेस बाळा? माधवरावांनी विचारलं. मोहन म्हणाला, ठीक आहे काका मी. माधवराव म्हणाले, खूप दिवस झाले तुझी भेटच झाली नाही, तर भेटायला आलो आहे. माधवरावांनी विचारात, कामधंदा कसा चालू आहे बाळा? काका, तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने सगळं काही ठीक चाललं आहे, असं म्हणत मोहन फळांची पिशवी भरायला लागला. अरे नाही रे बाळा, फळांची काहीच गरज नाही, माधवरावांनी सांगितलं. अहो काका, खाऊन पिऊन तब्येत सांभाळा, बघा ना कसे कमकुवत दिसताय, असं म्हणून नाही फळांनी भरलेली पिशवी त्यांच्यासमोर ठेवली. पण मोहन बाळा, जितके पैसे आणले होते ते सगळं खर्च झाले. मला लाजवू नकोस रे. माधव म्हणाला, काका तुम्ही कालच होता मला तुमच्यामुळेच तर मी आज स्वतःच्या पायांवरती उभा आहे. मी विसरू कसा शकतो तो दिवस जेव्हा कोणीही माझी मदत करायला तयार नव्हतं. तेव्हा 10 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचे छत्र हरपलं होतं आणि आई आजारी होती. तिच्या उपचारांसाठी माझ्याकडे एकही पैसा नव्हता. चोरी करण्याच्या विचारांनी आलो होतो, पण तुम्ही त्यावेळी मला सावरलं, मदत केली आणि त्याच वेळी व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पैसे देऊन माझ्या आयुष्यात सावंत तुमचे उपकार खूप झाले. आयुष्यभर मी तुमचे उपकार फेडू शकत नाही, विसरू शकत नाही. मोहनच्या बोलण्याने माधवरावांचे डोळे पाणवले. थोडा वेळ मोहन सोबत बोलून माधवरावजी घरी परतले. काही दिवस असे शांततेत गेले. एके दिवशी सकाळी सकाळी फेरफटका मारून घरी परतले तेव्हा माधवराव म्हणाले, अगं मालती, काय ग, अजून तू झोपलेली आहेस का? तब्येत ठीक तर आहे ना तुझी? मालतीताई म्हणाली, नाही ना, काहीच कळत नाही, पण पुन्हा एकदा छातीमध्ये चमका निघत आहे. कितीतरी वेळा सांगितले तुला, एकदा डॉक्टरांकडे जाऊन पूर्ण तपासणी करून घे, पण तू नेहमीच खर्चाच्या भीतीने टाळत स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. माधवरावजी तिची समजूत काढत होते. आज मात्र आपण डॉक्टरांकडे जायचं आहे. माधवरावांच्या आग्रहाला नकार देत मालतीताई त्यांच्यासोबत जवळच राहणार आहे अशा थोरात डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टरांनी तपासणी करून गंभीर चेहऱ्याने सांगितलं, प्रकरण थोडं गंभीर आहे. यांची तपासणी आणि उपचार चांगल्या रुग्णालयात करावे लागेल. हे ऐकून माधवराव थोडे काळजीत पडले. मोठ्या रुग्णालयात उपचारांचा खर्चही मोठाच होणार, हा विचार आणि चिंता त्यांच्या मनात दाटून आली. डॉक्टरांकडून तपासणी करून माधवराव घरी परतले आणि लगेच त्यांनी पुन्हा आपल्या मुलाला समीरला फोन लावला.
हॅलो बेटा समीर. हा बाबा बोला. कसे आहात तुम्ही? समीरने विचारलं. मी खूप दिवसांपासून प्रयत्न करतोय की तुम्हाला भेटण्यासाठी थोडा वेळ तरी काढावा, पण नेहमीच काहीतरी काम येतं. अरे मी तर ठीक आहे रे, पण तुझ्या आईची तब्येत ठीक नाही. माधवराव थोड्या भरकटलेल्या आवाजात म्हणाले. काय झालं आईला? समीरने काळजीने विचारलं. माधवराव हळुवारपणे म्हणाले, काय सांगू, गेल्या काही दिवसांपासून ती बरीच नाही. डॉक्टरांनी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवायचा सल्ला दिला आहे आणि एवढंच पैसे माझ्याकडे देखील नाही, हे तुला देखील माहिती आहे. समीर म्हणाला, असे आहे का बाबा? एक काम करा, आईला डॉक्टर शिंदेकडे घेऊन जा. मी त्यांच्याशी बोलतो, ते माझे मित्र आहेत. सर्व सोयी सुविधा? माधवराव म्हणाले. हो, उमटली. त्यांच्या मनात एक वेगळीच भावना उमटली. माधवराव काळजीत म्हणाले, पण त्यांनी जर चाचण्या करण्यास सांगितले किंवा एखाद्या मोठ्या रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासवली तर पैसे लागणारच ना. मग एक काम कर ना बाळा, तुझ्या हॉस्पिटलमध्ये आईचे सगळे चेकअप करून घे. समीर म्हणाला, हो बाबा, मी माझ्याच हॉस्पिटलमध्ये सगळं काही करून घेतलं असतं, परंतु त्या चाचण्या सांगितल्या आहेत डॉक्टरांनी करण्यासाठी. त्यांचाच न सगळ्या माझ्याकडे न होता शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये होतील. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडेच आईला घेऊन जा. बाबा, आता मला खूप काम आहे, त्यामुळे मी फोन ठेवतो, असं म्हणून समीरने फोन ठेवला. माधवराव मात्र फोनवर हॅलो हॅलो करत राहिले, पण तिकडून फोन कॉल आधीच ठेवला गेला होता. हताशपणे ते खुर्चीवर जाऊन बसले. 4 दिवसानंतर रविवारी समीरने आपल्या बायकोला पल्लवीला म्हटलं, पल्लवी, पटकन तयार हो, आज आपल्याला आईबाबांना भेटायला जायचं आहे. काय ना, मी नाही जाणार त्या वस्तीमध्ये. काहीतरी बोलू नकोस पल्लवी, नाकावर चष्मा ठेवत म्हणाली. पण पल्लवी, आईची तब्येत ठीक नाही आहे. 4 दिवस झाले बाबांचा फोन आला होता आणि त्यांना भेटायला जायचे आहे. शिवाय मी अजून बाबांना 1 रुपया देखील पाठवलेला नाही. समीरने समजावून सांगितले. अरे ड्रायव्हरच्या हातातून तू पैसे पाठवून दे ना, मला तिकडे जाण्यासाठी आग्रह करू नकोस. पल्लवी रागात म्हणाली. पण पल्लवी, आईचा हालचाल विचारायला तर पाहिजे ना. तुझी तब्येत कशी आहे हे विचारलं पाहिजे ना. तेवढंच बरं झालं की त्यांनी पुन्हा फोन केला नाही, नाहीतर माझ्याकडे तिथे जाण्याचा वेळ तरी कुठे होता. समीरने निराशपणे सांगितलं. हे ऐकून पल्लवी थोडी घाबरल्यासारखी झाली आणि म्हणाली, अरे हो, 3 दिवसांपूर्वी बाबांचा फोन आला होता माझ्या फोनवर. मी तुला सांगायचं विसरले. तू हे कसं विसरलीस? समीरने थोडे चिडून विचारलं. खरं तर त्याच वेळी तू व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त होती आणि ते तुझ्याशी बोलू इच्छित होते. पल्लवीने हळू आवाजात उत्तर दिलं. मी म्हटलं की मी नंतर बोलेल फोन करून, पण समीरने मला काहीच नाही वाटत की काही अशी चिंता करण्यासारखी गोष्ट असेल. समीरने वेळ न घालवता आपल्या वडिलांना फोन लावला, पण तो फोन व्यस्त होता. मी आता तिथे जातो असे म्हणत समीर घाईघाई बाहेर निघून गेला. काही वेळाने माधवरावजी त्यांच्या घराच्या बाहेर एक मोठी गाडी घेऊन थांबली आणि समीर गाडीतून उतरून घरात आला. त्याच वेळी त्याचे वडील एका मित्रासोबत बसले होते. घरात येताच समीरने दोघांचे पाय पकडले आणि खिशातून पैसे काढून टेबलावरती ठेवले. तिथे ठेवलेले टेलिफोनकडे बघत थोडा राग व्यक्त करत तो म्हणाला, काय बाबा, मी तुम्हाला किती वेळा फोन केला, पण तुमचा फोन लागत नाही. हे बघा, रिसीव सुद्धा केला नाही. त्यावर त्यांचे वडील म्हणाले, अरे बाळा, मी सुद्धा तुला 2 दिवसांपासून फोन करत आहे, त्याचं काय? अरे बाबा, काय सांगू, किती व्यस्त होतो मी. तुमचा फोन आला तेव्हा मी खूप इमर्जन्सी पेशंट तपासत होतो. पण बाबा, तुम्ही परत फोन का नाही केला? त्यावर तर माधवरावजी म्हणाले, अरे बाळा, एक नाही, कमीत कमी 20-25 वेळा फोन लावला होता आणि सुनबाईच्या फोनवर सुद्धा केला होता. अहो बाबा, बघा ना, माझ्या मोबाईलवर नाही आला फोन. समीर म्हणाला, असं असेल तर तिचा फोन बंद असेल. असू देत, जाऊ दे. चला बाबा, ही मिठाई घ्या.
आता तुमच्या मुलाची प्रगती होत आहे. मी आता मल्टीनॅशनल हॉस्पिटल लवकरच टाकणार आहे. आई पटकन बाहेर ये. तुझी आई आवडती मिठाई आणली आहे. खूप आनंदी बातमी आहे. मध्यमवर्गीय गंभीर आवाजात म्हणाले. राहू देत बाळा, तुझी आई आता ह्या जगात राहिली नाही. हे एकदा समीर आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागला. माधवराव पुढे म्हणाले. फक्त बाळा, तुझ्या निष्काळजीपणामुळे माझी मालती मला कायमची सोडून निघून गेली आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. हे काय म्हणता बाबा तुम्ही? समीर चित्कारला. त्याच्याच वेळी माधवरावजींचे चित्र रामेश्वरराव म्हणाले. बाळा, तुझ्या वडिलांनी डॉक्टर शिंदे यांचा सल्ला घेतला होता. त्यांनी चांगल्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुझ्या आईला पैसे भरल्याशिवाय दाखल करून घेतले जाणार नाही. तुझा फक्त हा वृद्ध भाग त्यांच्यासमोर खूप हातपाय पसरून विनंती करत होता. पण त्यांनी पैसे भरल्याशिवाय तिच्यावरती उपचार सुरू करण्यास नकार दिली. हे ऐकताच समीर मात्र तो सुन्न झाला. तो आपल्या डोक्याला हात धरून जमिनीवर बसला. आणि आज त्याच्या निष्काळजीपणामुळे त्याची आई ह्या जग सोडून निघून गेली होती. तो स्वतः डॉक्टर झाला असला तरी तो त्याच्या आईच्या कामाला आला नाही. तो कापरी स्वरात विचारू लागला. आईच्या अंतिम संस्कारांचं काय? माधवरावजी म्हणाले. अंतिम संस्कार परवा करून झाले आहे बाळा. हे ऐकताच रडत रडत समीर म्हणाला. तुम्ही मला सांगितलं का नाही? का असं केलं तुम्ही बाबा? निस्वरात विचारलं. बाळा, माझ्याजवळ इतके लोक होते मदतीसाठी. तू आपल्या घरी जा. जर तू तुझ्या गरजेच्या वेळी इथे आला असता तर आज माझी मालती मला सोडून निघून गेली नसती. आज ती माझ्यासोबत असते. आता इथून निघून जा. आणि हो, हे पैसे घेऊन जा. आता मला ह्या पैशांची काहीच गरज नाही. माधवराव कटुतेने म्हणाले. उदास मनाने समीर आपल्या घरी परत आला. असं कसं करू शकता बाबा माझ्याशी? माझ्या आईच्या शेवटच्या दर्शनाला देखील मला येऊ दिले नाही आणि सांगितले देखील नाही. समीरच्या या बोलण्यावर त्यांची बायको पल्लवी म्हणाली. पण समीर बाबांची इतक्या लवकर अंतिम संस्कार केलं. पल्लवी, जर तू फोन उचललास का तर कदाचित हे घडलं नसतं. हे बघ, तुझ्या फोनमध्ये 15 मिस कॉल आहेत. बाबांचे पण. समीर, हे कॉल्स अनोळखी नंबरवरून आले आहेत. मला कसं कळणार की ते तुझ्या बाबांचे फोन आहेत? 2 दिवसांनी समीरला त्याच्या सासऱ्यांचा फोन आला. पल्लवीने फोन उचलला तर म्हणाले. बेटा, पटकन टीव्ही चालू कर. पण काय झालं आहे बाबा? पल्लवीने विचारलं. जास्त प्रश्न विचारू नकोस. पल्लवी, ताबडतोब न्यूज चॅनल लाव. पल्लवीने घाईघाईने टीव्ही चालू केला. सर्वांसमोर बातमी दिसत होती. एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू हार्ट अटॅक आल्याने, हृदयविकाराच्या झटक्याने झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने आपल्या मुलावर तिच्या मृत्यूचा आरोप लावला आहे आणि न्यायालयाने पोलिसांना FIR दाखल करण्याचा आदेश दिला आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळेल की ज्याच्यावर हत्येचा आरोप लावला आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून एका हॉस्पिटलचा मालक आहे आणि तो लवकरच मल्टीनॅशनल हॉस्पिटल टाकण्याच्या तयारीत आहे. समीर आणि पल्लवीला खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर टीव्ही स्क्रीनवर माधवराव यांचा फोटो दिसू लागला. तेव्हा एक पत्रकार मॅडमने विचारलं. सर, जर तुमच्या पत्नी मालतीताई यांचा मृत्यू हार्ट अटॅक नाही झाला तर तुम्ही आपल्या मुलावर हत्येचा आरोप कसा काय करू शकता? माधवराव म्हणाले. बघा मॅडम, ही एक प्रकारे हत्याच आहे. माझ्या मुलाच्या निष्काळजीपणामुळे माझ्या बायकोचा मृत्यू झालेला आहे. जर माझ्या बायकोला योग्य वेळी योग्य ते उपचार मिळाले असते तर ती आजही जिवंत असते. माझं म्हणणं आहे की आज अनेक वृद्ध लोक अशा समस्यांमधून जात आहे आणि मी कोर्टाचा आभारी आहे की त्यांनी मला या पूर्ण समस्यांना सामोरे जाण्यासाठी संधी दिली. मला पूर्ण विश्वास आहे की मला नात्यातून नक्की न्याय मिळेल. हे बघताच पल्लवीच्या पायाखालची जमीन सरकली आणि समीर तसं तर असं वाटतं होतं की त्या अंगातून रक्त शोषलं गेलं आहे.
काही वेळानंतर माधवराव जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांच्याकडे समीरचा फोन आला. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? आपल्या मुलासोबत असं कसं करू शकता? समीर संताप आणि रागाने म्हणाला. माधवराव शांत म्हणाले, बाळा, आता फक्त कोर्टातच बोलणं होईल, असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. नंतर माधवरावजी आपल्या खुर्चीवर आरामात जाऊन बसले. डोळे मिटताच त्यांच्या अश्रूंनी त्यांचे चेहरे सुरकुतलेले गाल ओले झाले आणि हॉस्पिटलच्या मालकाची बातमी संपूर्ण शहरात पसरली. आणि याच कारणामुळे समीरला हॉस्पिटल बंद करावं लागलं. केस कोर्टात गेल्यावर माधवरावांनी स्वतः केस लढण्याचा निर्णय घेतला. तरी मदतीसाठी एक वकील नेमलाच होता. कार्यवाही सुरू झाली. सर्वप्रथम माधवराव यांनी आपली फॅमिली डॉक्टरांना बोलवलं आणि विचारलं, ज्या दिवशी मी माझ्या बायकोला तुमच्याकडे तपासण्यासाठी घेऊन आलो होतो त्या दिवशी काय काय घडलं होतं? कृपया सांगा सर्वांनी. डॉक्टर म्हणाले, त्या दिवशी जेव्हा मी मालती ताईंच्या तपासण्या केल्या तेव्हा माधवरावांना सांगितलं होतं की त्यांना माइंड अटॅक आलेला आहे. त्यांनी त्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला पण माधवरावांकडे बायकोच्या हॉस्पिटलसाठी फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. त्यामुळे मी त्यांच्याकडून फी घेतली नाही. त्यावर माधवराव म्हणाले, जज साहेब, आता तुम्ही सांगा, जर माझ्याकडे डॉक्टरची फी भरायलाही पैसे नव्हते तर मी माझ्या बायकोचा उपचार चांगल्या रुग्णालयात कसा करणार होते? यानंतर माधवरावांनी त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांना बोलवलं जिथे ते आपल्या बायकोला उपचारासाठी घेऊन गेले होते. माधवरावांनी जेठ साहेबांना सांगितलं, हे त्याच रुग्णालयातील डॉक्टर आहे जिथे ते माझ्या बायकोला घेऊन गेले होते. नंतर त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साक्षात कोर्टात साक्ष दिली की जेव्हा माधवरावजी आपल्या बायकोला घेऊन सोबत आले होते तेव्हा त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे रुग्णालयाच्या नियमांनुसार आम्ही उपचार सुरू करण्यासाठी नकार दिला होता. डॉक्टर पुढे म्हणाले, माधवरावांनी मला सांगितलं होतं की त्यांचा मुलगा एक डॉक्टर आहे. मी त्यांना हेही सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी सगळी फी पर्यंत रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी त्यांना त्यांच्या मुलाशी बोलून पैसे मिळवण्यास सांगितले. ते बराच वेळ फोन लावत होते पण समीरशी संपर्क करू शकले नाहीत. त्यानंतर माधवराव म्हणाले, जज साहेब, त्या रात्री मी समीरला सतत फोन करत होतो पण त्याने एकदाही फोन उचलला नाही. शेवटी मी माझ्या सुनेला पल्लवीला फोन लावला. तिला सांगणारच होतो की परिस्थिती किती गंभीर आहे पण तिनेही आधीच फोन कट केला. पैसे नसल्यामुळे कोणताही डॉक्टर माझ्या पत्नीचा उपचार करण्यास तयार नव्हते. त्यानंतर मी माझ्या बायकोला सरकारी रुग्णालयात घेऊन जात होतो पण त्याच वेळी तिची तब्येत खूपच खराब झाली आणि गंभीर झाली. तिने वाटेतच प्राण सोडले. हे ऐकल्यावर समीरच्या वकिलांनी आपली दलाली दिली. ते म्हणाले, माधवराव, तुम्हाला त्याच रुग्णालयात थांबून समीरला पुन्हा फोन करत राहायला हवं होतं. काही वेळानंतर त्याने नक्कीच फोन उचलला असता. तुमच्या घाईमुळे तुमच्या बायकोचा मृत्यू झाला आहे. माधवरावजी संतापून म्हणाले, अगदी चुकीचं आहे. जसं साहेब, तुम्ही डॉक्टरला विचारू शकता की मी किती वेळ तिथे थांबलो, किती वेळा माझ्या मुलाला फोन केला. जेव्हा कुठूनच मदत मिळाली नाही तेव्हा शेवटी मी माझ्या पत्नीला सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला कारण की तिला खूपच त्रास होत होता. मला असं वाटले की असे केल्याने तिचा जीव वाचेल पण नाही, तसे झाले नाही. पण मी जर तिथे थांबलो असतो तर एवढं झालं असतं का की माझी बायको रस्त्यावर नव्हे तर रुग्णालयातच मरण पावली असती. माधवरावजी म्हणाले. हे ऐकल्यानंतर जज साहेब पुढील सुनावणीवर तारीख निश्चित केली. सुनावणी संपल्यानंतर माधवराव बाहेर आले तेव्हा पत्रकार यांची मुलाखत घेण्यासाठी तयारीतच उभे होते. एक साधा माणूस असूनही माधवरावांनी कोर्टात दिलेल्या दलिलीसमोर मोठमोठे वकीलही नमले होते. पुढच्या तारखेला जज साहेबांनी विचारले, माधवराव, तुम्हाला एक केसद्वारे नक्की काय हवं आहे?
माधवराव म्हणाले, जज साहेब, मला 1.5 कोटी रुपयांची रक्कम हवी आहे. हे ऐकून जज साहेब म्हणाले, पण इतके पैसे का? माधवरावांनी सांगितले, कारण की आजपर्यंत मी माझ्या मुलावर जेवढे पैसे खर्च केले आहेत त्याची एकूण रक्कम 1.5 कोटी रुपये आहे. तेवढ्यात समीरचा वकील म्हणाला, मिस्टर माधवराव, तुम्ही वेडे झाले आहात का? तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही किती मोठी रक्कम मागत आहात? माधवराव शांतपणे म्हणाले, जेव्हा समीर 6 वर्षाचा होता तेव्हा आम्हाला कळलं की त्याला हृदयाशी संबंधित गंभीर आजार आहे. त्याच्यासाठी उपचार ऑपरेशनद्वारे शक्य होतं, ज्याच्यासाठी लाखो रुपये खर्च होणार होता. माझ्याकडे इतके पैसे नव्हते, त्यामुळे आम्ही आमच्या गावातील शेतीची विक्री केली होती. जर आज ती जमीन माझ्याकडे असती तर तिच्या विक्रीतून मला लाखो नव्हे तर कोट्यावधी रुपये मिळाले असते. त्यामुळे मला माझ्या मुलाकडून त्या जमिनीची आजच्या किमतीतील रक्कम हवी आहे. तसेच मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी केलेला सर्व खर्च देखील परत करायला हवा आहे. समीरला डॉक्टर बनायचे होते, परंतु त्यासाठी त्याला उत्तम कोचिंगची गरज होती, ज्याची फी इतकी महाग होती ती मला परवडू शकत नव्हती. म्हणून त्याच्या शिक्षणासाठी आणि त्याला बाहेर शिक्षण घेता यावं यासाठी मी कर्ज घेतलं. त्या कर्जाच्या हप्त्यांची परतफेड मी आजपर्यंत करत आहे साहेब. माझ्याकडे एवढी क्षमता नव्हती, पण माझी मर्यादा ओलांडून रात्रंदिवस कष्ट करून मी माझ्या मुलाला मोठं केलं आणि त्याला डॉक्टर बनवलं. जेव्हा तो डॉक्टर बनला तेव्हा आम्हाला जुन्या घरात सोडून तो आपल्या बायकोसोबत शहरात आलिशान बंगल्यात राहू लागला. त्यानंतर तो आमच्या सर्व जबाबदाऱ्या विसरला. आम्ही आपला एकूण त्या एका मुलाला भेटण्यासाठी आस लावून डोळे लावून बसलो. आम्हाला असं वाटलं तो आमच्या म्हातारपणीचा आधार बनेल. या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्याच्याकडून स्वप्न पाहत होतो, परंतु त्याने आमच्या स्वप्नांचा भंग केला. या सर्व गोष्टींमुळे माझी पत्नी चिंतित राहू लागली आणि कदाचित याच कारणामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला असेल. माधवरावजी भरलेल्या जड आवाजात म्हणाले, जज साहेब, मुलं मोठी झाल्यावर आपल्याला आयुष्यात इतकी व्यस्त होतात की ते स्वतःच्या आईवडिलांना विसरून जातात, ज्यांनी दिवस रात्र एक करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं असतं. त्या आईवडिलांच्या थकलेल्या आणि दूर डोळ्यांना मुलांचं एकदा दर्शन घडवण्यासाठी आस लागून राहते. असं त्यांच्यावर मी माझ्या श्रमाच्या आयुष्याची कमाई खर्च केली तर त्याला माझी कदर नसेल, तर त्यामुळे ते सगळे पैसे मला परत करायला हवेत. माधवरावांनी दलित होऊन कोर्टातील सर्वांसमोर डोळ्यात पाणी आलं. सुनावणी संपल्यानंतर समीर आणि पल्लवी थकून घरी परतले तेव्हा पल्लवीचे वडील तिथे आले होते. पल्लवीला चहा बनवायला स्वयंपाकघरात गेली. तेवढ्यात समीर म्हणाला, पल्लवी, खरं सांग, तुला माहीत होतं ना की मी त्या अनोळखी नंबरवरून बाबांना फोन येत आहे? पल्लवी म्हणाली, हो, मला माहीत होतं आणि मला माहीतही होतं की जर मी फोन उचलला तर बाबा पुन्हा त्यांच्या समस्यांचे दुखणं सांगायला सुरुवात करतात. म्हणूनच मी बाबांचा फोन उचलला नाही. चिडून समीर म्हणाला, पण पल्लवी, आज फक्त तुझ्यामुळे मी एवढ्या मोठ्या अडचणीत अडकलो आहे. पल्लवी चिडून म्हणाली, पण आता यात माझी काय चूक आहे? जेव्हा त्यांनी पहिल्यांदा फोन केला होता तेव्हा मी फोन उचलला होता. तेव्हा त्यांनी सरळ स्पष्ट सांगू शकत नव्हते का की आईची तब्येत खूप खराब झाली आहे? पल्लवी वैतागून म्हणाली. यानंतर समोर आपल्या सासऱ्यांना म्हणाला, बाबा, मला वाटतं की माझे पैसे जे मागत आहे ते त्यांना देऊन टाकावेत. हे ऐकून पल्लवी संतापून म्हणाली, असं कधीच होऊ शकत नाही. आजपर्यंत तुझ्या बाबांनी तुझ्यावर जितके पैसे खर्च केले आहेत ते सर्व त्यांचे कर्तव्य होते. हे सगळे आई वडील ते कर्तव्य आपल्या मुलांसाठी करतात. त्यात काय त्यांनी वेगळं केलं नाही. आणि वरून त्यांनी आपली सगळी जगात बदनामी केली आहे. ती काय वेगळी आहे का? कान उघडून ऐकून घे. आता मी त्यांना एक पैसाही देणार नाही. गप्प बस. पल्लवी, तोंड बंद कर. तुझी बडबड आधीच मी खूप त्रस्त आहे. समीरला रागवून संतापून म्हणाला, पल्लवी, तोंड बंद कर आणि गप्प बस. तेव्हा त्याचे सासरे म्हणाले, माझ्याकडे एक आयडिया आहे.
ज्याने सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही, अशी कोणती आयडिया आहे? बोला बाबा, समीरने विचारलं. समीरच्या सासऱ्याने त्याला सगळी युक्ती सांगितली आणि पल्लवीच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटले. समीरलाही ती गोष्ट आवडली. मग सासऱ्यांनी आपल्या मोबाईलवर कोणतीतरी फोन केला आणि फोन ठेवताना म्हणाले, बॉस, पुढच्या सुनावणीतच भाजी आपल्याकडे येईल. कोर्टाच्या पुढील सुनावणीसाठी माधवराव कोर्टात पोहोचले तेव्हा तिथे उभे असलेले पत्रकार त्यांचे व्हिडिओ बनवत होते. तेवढ्यात माधवरावांच्या कानात एक पत्रकाराचा आवाज आला, अशा नालायक मुलाला तर फाशीची शिक्षा मिळायला हवी, ज्या मुलामुळे त्याच्या वडिलांना इतकं दुःख सहन करावं लागलं. हे ऐकून माधवराव पुन्हा वळून मागे म्हणाले, समीर माझा मुलगा आहे. या केसमध्ये मागे एक उद्दिष्ट आहे आणि ते म्हणाले, मला त्याला एक धडा शिकवायचा आहे. फक्त त्याला नाही तर आजच्या पिढीला देखील, जी असे समजते की वृद्ध लोक जुने फर्निचर आणि निरुपयोगी फर्निचर किंवा कचरा होऊन गेले आहेत. आणि सुनावणी सुरू झाली. समीरच्या वकिलांनी समीरला खटल्याच्या गटघरात बोलवले आणि त्याने विधवा केले की त्याच्या वडिलांना विसरण्याचा आजार आहे. हे ऐकून माधवरावांचा तोल गेला आणि त्यांना धक्का बसला. त्यानंतर समीरच्या वकिलांनी माधवरावांच्या वकिलाला विचारले आणि त्यांच्यापासून देखील माधवरावांच्या विसरण्याच्या समस्येवर खोटी साक्ष दिली गेली की माधवराव अनेक गोष्टी विसरून जातात. हे ऐकून माधवरावांना राग आला. त्यांना कळाले की त्यांचे वकील आता त्यांच्या बाजूने राहिलेले नाही आणि ते विरोधकांच्या पंथातील सामील झाले आहे. परंतु माधवरावजी ह्या परिस्थितीसाठी तयार होते. त्याच वेळी ते उठले आणि आपल्या वडिलांकडे वळून म्हणाले, वडील साहेब, आपण बरोबर सांगितलं. मला विसरण्याचा आजार आहे. मला तर हे सुद्धा आठवत नाही की हे कसे केस कमी दाखल केली होती. पण तुम्हाला तरी आठवते का? माधवरावजींनी विचारलं. हे ऐकून वकील थोडा चकित झाला. काही वेळात विचार करत राहिला. त्यानंतर म्हणाला, कदाचित 22 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर. बरं, हे सांगा, केकची सुनावणी कोणत्या तारखेला झाली? माधवरावांनी प्रश्न केला. वकील उत्तर देत म्हणाले, माझ्या डायरीमध्ये सगळं लिहिलं आहे. मी लगेच तपासून सांगतो. अरे, किती मेहनत घेण्यासाठी काहीच गरज नाही. जर तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो. माधवरावांनी शांतपणे सांगितलं, 25 नोव्हेंबर रोजी. अच्छा, आता आपण सांगा की आपण दोघं आता या ज्या टॅक्सीमध्ये आलो आहोत त्या टॅक्सीचा नंबर काय आहे? माधवरावांनी आणखी एक प्रश्न विचारला. वकील साहेब आश्चर्यचकित होऊन थांबला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. त्यावर माधवरावांनी म्हणाले, चला मी सांगतो, MH6L5346. हे पाहून पल्लवी आणि त्यांचे सर्व वकील सर्व चकित झाले. सिद्ध करून दाखवलं की त्यांची आठवण बाकी सर्वांपेक्षा किती तीव्र आणि तेजस्वी आहे. त्यानंतर जज साहेब आपण निर्णय देत म्हणाले, समीर निर्दोष आहे. जरी तो आपल्या मातापित्यांबद्दल बेफिकर असला तरी यावरून त्याला आपल्या आईवडिलांची हत्या करण्यासाठी दोषी ठरवता येत नाही. पण माधवरावांनी आपल्या मुलावर जितके पैसे खर्च केले त्या पैशांचा हिशोब समीरला त्यांना परत करावा लागेल. हा निर्णय ऐकून माधवराव यांच्या डोळ्यांतून अश्रू भरले आणि त्यांनी जज साहेबांच्या समोर हात जोडले. मलाही माहीत होतं की समीरला शिक्षा होणार नाही, पण मला समजतं जागरूकता आणायची होती. आजच्या पिढीने आपल्या आईवडिलांचा आदर करावा. 2 महिने उलटले आणि एका दिवशी समीरच्या फोनवर कॉल आला. हॅलो बाळा समीर, जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हे ऐकून समीर आश्चर्यचकित झाला. हा आवाज कोणाचा होता त्याला समजले नाही. तो आवाज त्याच्या मालती आईचा होता. आई, तू जिवंत आहेस? समीर थरथर त्या आवाजात म्हणाला. माधवराव म्हणाले, हो बाळा, तुझी आई जिवंत आहे. ती आपल्याला सोडून कुठेही गेली नाही. माधवरावांनी उत्तर दिलं. मी सर्वांसमोर खोटं बोललो होतो. हे ऐकून समीरच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. त्याला विश्वास बसेना आणि समोर उभी असलेली पल्लवी देखील चकित झाली. हे सर्व काय घडलं आहे? समीरने फोन ठेवला आणि ही बातमी सांगितली. तेव्हा पल्लवी रागाने ताडताड भडकली.
हे सगळं करून तुझ्या बाबांनी फार मोठी चूक केली आहे. आता मी त्यांना दाखवते की कोर्टात कोणाला कसं शिकवलं जातं. पल्लवी, तू काय बोलत आहेस? समीर म्हणाला. तर पल्लवी म्हणाली, तुला कल्पना तरी आहे का? त्यांच्या त्या कृतीमुळे आपली किती बदनामी झाली आहे. प्रत्येक सोशल मीडिया साईटवर आपल्याला कुठे ट्रोल केलं जातंय. बाहेर कुठे जातोय तर लोक मला बघून वेगळ्या प्रकरणाच्या गोष्टी बोलतात. आता तर घरात बाहेर पडणे फार कठीण झालं आहे. आता मी त्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. पल्लवी, शांत हो, शांत हो, समीर म्हणाला. पण पल्लवी म्हणाली, बघ आता तू फक्त बघतच राहा, मी काय काय करते. असं म्हणत पल्लवीने आपल्या बाबांना फोन लावला. पुढच्या दिवशी सकाळीच पोलिसांनी माधवरावांना अटक करून नेलं आणि केस पुन्हा उघडीस आली. जेव्हा पोलिसांनी माधवरावांना सुनावणीसाठी कोर्टात नेलं तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला, बाबा, तुम्ही असे केले, सगळ्यांना तुमच्यावर विश्वास होता. माधवरावजी हसत म्हणाले की मी काही चुकीचं केलं नाही. सुनावणीच्या दरम्यान माधवरावजीकडून संपूर्ण घटनेची सत्यता विचारली गेली. तेव्हा ती म्हणाली, माझ्या बायकोला एका रुग्णालयामध्ये उपचार करण्यास नकार दिला. तेव्हा मी तिला रिक्षामधून दुसऱ्या रुग्णालयात घेऊन चाललो. पूर्णपणे बेशुद्ध झाली होती आणि रस्त्यात मी मोहनला फोन केला. हा तोच मोहन आहे ज्याची मी काही वर्षांपूर्वी थोडीशी मदत केली होती. तू लगेच मदतीसाठी तिथे आला, पण माझा स्वतःच्या रक्ताचा मुलगा जो माझ्या रक्ताचा होता त्याला माझी अडचण अशी काय देणं घेणं नव्हतं. रुग्णालयात पैसा जमा केला आणि मातीचा उपचार करून मालतीताईंचा दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून सोडली. तेव्हा मी तिला मोहनच्या सोबत त्याच्या घरी पाठवलं. पण समीर अजूनही रागवलेला होता, कारण त्याच्या दुर्लक्षपणामुळे त्याच्या आईचा जीव जाऊ शकला असता. त्याला धडा शिकवण्यासाठी मी एक खोटं मृत्यूपत्र बनवून त्याच्या विरोधात केस फाईल केली. ही सगळी गोष्ट ऐकून पल्लवी रागाने चवताळली आणि म्हणाली, पहा जज साहेब, सगळं स्पष्ट झालं आहे. हे लोक आपल्या स्वतःच्या मुलांच्या सुनेबद्दल किती डिप्रेशन, किती देशभावना ठेवतात की त्यांनी शहरात त्यांची प्रतिष्ठा मातीमोल करून टाकली आहे. आपणास विनंती आहे जज साहेब की आपण त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि खोटं बोलून ज्यांनी जसे पैसे घेतले आहेत त्याचा हिशोब लावा. पल्लवी म्हणाली, आम्हाला त्या पैशांचा व्याजासहित परत मिळायला हवं. कोर्टात बसलेल्या मालतीताई ह्या सगळ्या गोष्टी ऐकून शांत राहू शकल्या नाहीत आणि गडबडणाऱ्या खेळून बोलू लागल्या. आमचा मुलगा समीर आमच्या लग्नाच्या 5 वर्षांनी जन्माला आला. त्याला मिळवण्यासाठी मी किती नवस उपवास केले, किती पूजा केली. त्यानंतर देवाने आमचं ऐकलं आणि त्याचे फळ आम्हाला या समीरच्या रूपाने दिलं आहे. आणि आम्ही इतक्या प्रार्थनेने मिळवले, इतका प्रेमाने वाढवलं, स्वतःच्या पायांवरती उभं केलं. त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न, परदेशात जाऊन डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न, आम्ही प्रत्येक स्वप्न त्यांचे कष्ट करून पूर्ण केलं. त्याच्या प्रेमासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीचा त्याग केला. हे ऐकून समोरच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. मालतीताई पुढे म्हणाले, आणि जेव्हा सुनबाईचा प्रश्न येतो तर समीर तरी 6 महिन्यातून एकदा आम्हाला भेटायला यायचा, पण सुनबाई मात्र कधीही आली नाही. बेसनाचे लाडू, देशी तुपात केलेल्या डांगर भोपळ्याच्या पुऱ्या आणि मक्याचा पोह्यांचा चिवडा, ह्या सगळ्या गोष्टी सुनबाईला खूप आवडतात. मी तिच्यासाठी सगळं बनवून पाठवायचे. एका वर्षापूर्वी सुनबाई खूप आजारी पडली होती. इतकंच काय, तिचा जीव धोक्यात आला होता. तेव्हा तिच्या सासरच्यांनी हनुमान महादेवाच्या मंदिरात जाऊन प्रदक्षिणा मारल्या. का तर फक्त तिच्या आरोग्यासाठी. आज तीच म्हणते की आम्ही तिचा द्वेष करत आहोत. पल्लवी, सुनबाई, ज्या पैशातून तू तुझ्या सासरच्यांकडची मागणी करतेस आई, त्यातला एकही पैसा आता त्यांच्या नावावरती नाही. इतकंच काय तर त्यांनी आपल्या 40शीतील घर सुद्धा विकलं आहे. हे ऐकून पल्लवीचा वकील म्हणाला, खोटे सगळं एक आहे. इतके पैसे तुम्ही खर्च केले असतील तर असं होऊ शकत नाही. यावर ताई म्हणाल्या, पण हे खरं आहे. माझ्या पतीने त्या पैशातून एक मोठं वृद्धाश्रम उघडलेला आहे.
जिथे मुलांनी नाकारलेल्या वृद्ध आईवडिलांसाठी सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत, जेणेकरून त्या लोकांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आनंदाचे जीवन जगता येईल. त्यांना माहित होतं की त्यांची चूक केली आहे आणि एक दिवस सगळ्या जगासमोर हे सत्य पण त्यांना लाखो वृद्धांच्या वेदनेंना त्यांचे दुःख लोकांसमोर आणायचं होतं. आणि आपल्याला ह्याच उद्दिष्ट असते. यशस्वी झालं आहे. हे सगळं ऐकून कोर्टात बसलेले सर्वजण टाळ्या वाजवू लागले आणि कदाचित पल्लवीच्या कठोर हृदयातील काही भावना जागृत झाल्या. ती उभी राहून म्हणाली, जज साहेब, मी माझी केस मागे घेत आहे. आणि कोर्टातून बाहेर गेली. केस तर मागे घेतली आहे. आता मुलांना देखील आई आणि बाबांची काळजी खूप वाटत असते. म्हणून समीरने सांगितलं, आई बाबा, आता तुम्ही कुठेही राहायला जाणार नाहीत. मी आपल्या घरी पुण्याला राहायला माझ्यासोबत येणार आहेत. परंतु तेव्हा माधवरावांनी सांगितलं, नाही, आता आयुष्यामध्ये उरलेले शेवटचे दिवस आम्ही त्याच वृद्धाश्रमात घालू. आता आयुष्याच्या शेवटी माधवरावांच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित हास्य होतं आणि त्यांच्या डोळ्यात आनंदी अश्रू होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माधवरावांनी केलेली गोष्ट आणि आपल्या मुलाला दिलेली शिक्षा याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.